दीपप्रज्वलन करून नमन करून मी पाहुण्यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। सर्वच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक, सन्माननीय गुरु मॅडम, माननीय श्री अनंतवारकर यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलन प्रशाला भादा आणि कन्या प्रशाला भादा या अतिशय आगळ्या कार्यक्रमाचं या इथं दीपप्रज्वलन करून नटेश्वराला नमन करून मिताताई उबाळे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भादा फेस्टिवल अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन भादा या मी उजव्या साईडला उभे असलेल्या सर्व पुरुष पालकांना विनंती करते की आपण शुभ दिन
आमची राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर सहलीसाठी शैक्षणिक सहलीसाठी जीप लातूर यांच्याकडून निवड झालेली आहे, त्याबद्दल मी मनस्वी त्यांचं अभिनंदन करते। त्याचबरोबर विभागीय स्तरावर आमच्या गेलेली मुलगी दीक्षा डोलारे, तसेच राज्यावर गेलेले आमचे कला उत्सव अंतर्गत सर्वच नववीच्या मुली, असे अनेक क्षेत्र, त्याचबरोबर जिल्हास्तरीय असतील स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा असतील, क्रीडा स्तर असतील, त्याचबरोबर विशेष उल्लेख जर या ठिकाणी मला करावं वाटत असेल तर आधार सोशल ट्रस्ट पुणे धैर्य यांच्या अंतर्गत जे देशसेवेवरती असणारे जवान यांच्यासारखी जे ग्रीटिंग बनवण्याची स्पर्धा होती, त्यासाठी आमचा वेदांत पांचाळ हा उत्तेजनार्थ म्हणून त्याची तिथं गणना झालेली आहे। शिवाय आमच्याकडं सर्वच शिक्षक असतील, ते राज्याचे पुरस्कार प्राप्त आहेत, आताच रीड लातूरचे उपक्रम असतील, त्याचबरोबर अधिगुंगाचा कार्यक्रम असेल, अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही आयोजित करतो। शाळेचं मानांकन असेल, असे उत्कृष्ट मानांकन या शाळेला प्राप्त झाले, ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने। आणि मी पुन्हा एकदा असं म्हणते की लहरम से डरकर नौका पार नहीं होती, लहरम से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। गावचे उपसरपंच यांना मी अशी विनंती करते की त्यांनी यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक बालाजी शिंदे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। यानंतर कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे मान्य श्री सूर्यवंशी साहेब ग्राम सेवक भादा यांचं स्वागत करण्याची विनंती मी सुधीरजी तोटे सरांना करते। पुरुष सन्मान्य बालाजी शिंदे सरांना सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे शाळा। यानंतर माणिकजी सूर्यवंशी सरांचा सन्मान सुधीरजी तोटे सर करत आहेत। यानंतर पद्माकर अण्णा चिंचोळकर सरांचा सन्मान नागेश पाटील सरांना विनंती करते की आपण करायचा आहे। यानंतर प्रमुख पाहुणे दत्तकुमारजी शिंदे चेअरमन विविध सहकारी सोसायटी भादा यांचा सन्मान सन्माननीय सागरे सरांना विनंती करते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। यानंतर प्रमुख पाहुणे गोविंदजी नाना शिवलकर सर यांचा सन्मान सन्माननीय रायते सर यांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। सुनीताताई उबाळे यांचा सन्मान मी केंद्रे मॅडमला विनंती करते की आपण करते की कलमे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्यानंतर मान्य श्री क्षीरसागर साहेब सहाय्यक बीट हवालदार भादा पोलीस स्टेशन यांचा सन्मान करण्याची विनंती मी गुरु मॅडमला करते। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य गोरख सन्माननीय गोरखजी बनसोडे। त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालय व शालेय शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत कथाकथन स्पर्धेमध्ये विभागामध्ये आलेली तृतीय क्रमांक पटकावलेली कुमारी आरागळे श्रद्धा किशोर, कथाकथन स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर कथाकथन सादर केलेली आनंद वारसर। यानंतर नयोदयसाठी निवड झालेला अथर्व अशोक गवळी प्रशाला भादा। मार्गदर्शक माळी सर, जगताप सर आणि गुरव मॅडम। विज्ञान वक्तृत्व स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर गेलेली दिव्या जयराम बनसोडे, वर्ग 10वी, मार्गदर्शक माळी, या दोन विद्यार्थ्यांची निवड। मार्गदर्शक शिक्षक नागापुरे सर, केंद्रे मॅडम,
श्रीमती खडके मॅडम राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती खडके मॅडम ई साहित्याचे समीक्षण मराठी विषयाचं म्हणून सहभाग आणि सगळ्यात महत्त्वाची आणि गौरवाची बाब उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती झालेले सन्माननीय गट विकास अधिकारी औसा युवराजी मेत्रे सरांना विनंती करते की आपण शुभेच्छापर मार्गदर्शन करावं. आता ह्याने मॅडमने सांगितलं की मनोगत ऐकायला आतुर झालेले. मला नाही वाटत कोण मनोगत ऐकायला आतुर झालेला असेल. त्याच्यामुळे मी माझं मनोगत काही जास्त व्यक्त करणार नाही. 1 ते 1.5 मिनिट एवढाच मी बोलेल. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांची माफी मागून मी नामोल्लेख टाळतो आणि सर्व मुलांना एकदा विनंती करतो की जर हात वर करायला जरा. दोन हात आहेत आपल्याला. मुलांच्या आईने केलं तरी चालतील, तुम्ही बी केलं तरी चालतील. आहेत की आपल्याला दिलेत की हात? शाबास. आता एकदा टाळ्या वाजवा हात वर करून. महाजाचं कौतुक जेवढं होते तेवढ्या टाळ्या वाजल्या नाहीत. पण ह्या टाळ्या मित्रांनो माझ्यासाठी नाहीत, ज्या शाळेसाठी ज्या अदृश्य लोकांनी पडद्याच्या मागे राहून ज्यांनी खूप मोठं काम केलं त्या सगळ्यांच्यासाठी ह्या टाळ्या आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी जेव्हा आलो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आपण ऐकत होतो. आपण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जोरात गजर करूया. चालतंय ना? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वा, आत्ता वाद्यात आल्यासारखं वाटलं. खरं माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्याबरोबर ज्याच्या तोंडातनं जय शब्द येत नाही तो माणूस महाराष्ट्राच्या मातीत जन्माला यायच्या लायकीचा नाही. आपण सगळे त्या लायकीचे आहोत. एक गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची की का दिले नाही सीमा दुनियेचे सर्व पोटे तिचे मध्ये झाले जमा. असा महान शेतकऱ्यांना जो की जगाचा पोशिंदा आहे अशा या राजाला त्याच्या महानतेला शतशः नमन करण्यासाठी यंदा पहिलीची मुलं घेऊन येत आहेत शेतकरी.